भाजप सोबत जाण्याची नांदी म्हणायचं का? कारण आता या विषयावरती मी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य यासाठी करत नाही की विनोद गोसाळकर शिवसेनेचे उपनेते आहेत, अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत, जुने जाणते आमचे सहकारी. त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग घडला, त्यांचे चिरंजीव गेले आणि त्या मुलीचे पती त्यांनी गमावलेले आहेत. ती शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहे. अभिषेक घोसाळकर हे सुद्धा मुंबई बँकेवर संचालक होते. त्यांच्या रिक्त जागी तिची नियुक्ती झाली असेल तर तुम्ही त्यात राजकारण पाहू नका. ती मुलगी सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करते. राऊतसाहेब, तुम्ही म्हणता की त्या सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करताय, पण जी घटना किंवा जो दुर्दैवी प्रसंग त्यांच्या कुटुंबात घडला त्याला जवळपास आज 1.5 वर्ष झाली. 1.5 वर्षानंतर त्यांची संचालक पदावर, मुंबई बँकेच्या संचालक पदावर नेमणूक होते आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होते आणि त्यात तेजस्वी घोसाळकर या भाजपत जाणार अशी चर्चा होत असताना होते. त्यामुळे राजकारण आहे का? या टायमिंग कोणी साधला असेल तर त्या टायमाला कळेल. तो जो टाइम आहे, ती जी वेळ आहे त्या वेळेला पाहू ना. पण मला तसं वाटत नाही, माझा विश्वास आहे तिच्यावर. साहेब, आणखी एक विषय आहे की उद्धव ठाकरे, राज ठाकरे पर्यायानं मनसेशी युती करण्यासंदर्भात वारंवार सकारात्मक संदेश, प्रतिक्रिया व्यक्त करत असताना पक्षाच्या बैठकीत त्याबाबतची चाचपणी करत असताना पदाधिकाऱ्यांना असंही सांगतायत की समजा जर युती झाली नाही तर आपल्या ताकदीवर लढायचीही तयारी ठेवा. बघा, पक्षाच्या बैठकीतल्या बातम्या ज्या तुमच्यापर्यंत येतात त्या चुकीच्या. या विषयावरती पक्षाच्या कोणत्याही बैठकीत या क्षणी चर्चा झालेली नाही. पण एक आहे की आमच्या पक्षाची मानसिकता आणि भूमिका, खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका ही या बाबतीमध्ये अत्यंत पारदर्शक आहे. मराठी माणसाची एकजूट राहावी, मराठी माणसानं एकत्रित पुढे राजकारण करावं ही त्यांची भूमिका आहे. काल अमित शहांसारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला पुन्हा डिवचून गेले. अशा विंचवांच्या नांग्या मराठी माणसाने एकत्रित येऊन ठेचाव्यात, ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे. सध्या महाराष्ट्रात 2 समविचारी पक्ष आहेत आणि 2 समविचारी नेते आहेत. एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे. पण राऊतसाहेब,